नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला नागपूरमधनं एक मोठी दिलासादायक बातमी येते. नागपुरात बुधवारी एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. तब्बल 16 महिन्यानंतर नागपुरात रुग्णसंख्या शून्यावर आलेली आहे आणि त्यामुळे नागपूरकरांना खूप मोठा दिलासा मिळालाय. गेल्या 24 तासात नागपूर शहर आणि ग्रामीण भागात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. तर सध्या नागपुरात 70 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे धोका कायम आहे. काळजी घेण्याचीही गरज आहे. नागपूरकरांना ही खरंच खूप मोठा दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण तब्बल 16 महिन्यानंतर एकाही नव्या रुग्णाची नोंद नागपूर शहर आणि ग्रामीण भागात झालेली नाही. सध्या नागपुरात 70 ऍक्टिव्ह केसेस आहेत. नागपूरकरांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं आणि काटेकोरपणे सगळे निर्बंध पाळल्यामुळे ही रुग्णसंख्या शून्यावर आल्याचं बोललं जात आहे. बुधवारच्या दिवसात एकही नवा रुग्ण नागपुरात आढळलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांचं देखील हे खूप मोठं यश म्हणावं लागेल. नागपूरमधल्या याच बातमीविषयीची अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, खूप मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. एकाही नव्या रुग्णाची नोंद बुधवारी नागपुरात झालेली नाही. तुषार, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल? विशाल, जवळपास 16 महिन्याचा काळ लोटला. त्यानंतर कुठेतरी नागपूरकरांना एक मोठा दिलासा मिळाला की दिवसामध्ये एकही नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. यात जर का तुम्ही नागपूरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा विचार करायचा झाला तर एक प्रकारे नागपूर शहरामध्ये सुनामी आलेली होती. म्हणजे तुम्ही 24 एप्रिल 2021 जर का आकडे बघितले तर त्या दिवशी साधारण एका दिवसाला 7,999 रुग्णाची नोंद झाली होती. 19 एप्रिल 2021 रोजी एका दिवसाला नागपूर शहरामध्ये 113 रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजे एका दिवसातले हे आकडे सांगतात की त्या काळामध्ये नागपूरमध्ये कशा प्रकारे कोरोनाची सुनामी होती. मात्र कालचे जे आकडे निश्चितच दिलासा देणारे आहे. काल जवळपास शहरामध्ये म्हणजे शहर आणि जिल्हा पकडून जर बघितलं तर साधारण 4,394 कोविडच्या टेस्ट करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये 0 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि 16 महिन्यानंतर ही नोंद 0 झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मध्यंतरी मागच्या काही महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर देशामध्ये इतर राज्यांमध्ये निर्बंध नसताना राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये निर्बंध होते. विशेष करून जे संक्रमणाचे केंद्र असतात म्हणजे रेस्टॉरंट असेल, मंदिर असेल किंवा इतर मार्केट असेल, तिथं बऱ्यापैकी निर्बंध आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्याचा कुठेतरी सकारात्मक परिणाम आपल्याला सध्या पाहायला मिळतो. मात्र अजून परिस्थिती वेळ गेलेली आहे. म्हणजे जर का आपण बघितलं तर आता दसरा आहे, दिवाळी आहे, सणासुदीचे दिवस आहे, या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाकडनं खबरदारी घेतली जात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की नागपूरचा विचार करायचा झाला तर नागपूर महानगरपालिकेने यासाठी काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली होती. विशेष करून जर का एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर त्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सोबतच त्याचे जे क्लोज कॉन्टॅक्ट आहे त्यांना देखील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यामुळे जो संक्रमण होण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी होते. सोबतच इथे जे ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट हे जे तत्व सांगितलं जातं या तत्वाचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न आता नागपूर महानगरपालिकेकडनं केला जात आहे. कारण की ज्या चुका पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये नागपूर महानगरपालिकेने असो किंवा जिल्हा प्रशासनाने केल्या होत्या त्या आता होणार नाही किंवा आता केल्या जाणार नाहीची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. कारण की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जो अनुभव आरोग्य यंत्रणेला आला किंवा ज्या चुका आरोग्य यंत्रणेने त्या काळामध्ये केल्या त्या आता होताना दिसत नाही. दुसरी गोष्ट, जाणकारांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे म्हणजे नागपूर शहरात जर का तुम्ही विचार करायचं झालं तर आतापर्यंत साधारण 4,92,000 लोकांना कोविडची लागण होऊन गेलेली आहे. नागपूर शहराची जर का आपण लोकसंख्या बघितली साधारण ते 30 लाखाच्या घरामध्ये आहे. मध्ये खूप झालं तरी जवळपास 15% लोकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि इतर लोक जे असिम्प्टमॅटिक असेल किंवा ज्यांची टेस्ट झाली नसेल अशा लोकांनाही बऱ्यापैकी कोरोना होऊन गेला.
त्यामुळे हर्ड इम्युनिटी जी असते त्या नागपूरकरांमध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्याचं बरोबर. जाणकाराचं मत आहे. त्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण देखील झालेलं आहे. म्हणजे नागपूर शहराचा जर का तुम्ही लसीकरणाचा आकडा बघितला तर साधारण 20% लोकांचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे आणि 8 ते 9% लोकांचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. त्यामुळे लसीकरण देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य यंत्रणा ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि ट्रेसिंग या सर्व तंतोतंत नियमाचं पालन करताना दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी एक सकारात्मक बातमी आज आपल्याला पाहायला मिळाली. फक्त ही सकारात्मक बातमी पुढे देखील उत्तरोत्तर नेहमी आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे किंवा ऐकायला मिळायला पाहिजे अशी अपेक्षा नागपूरकरांकडून व्यक्त केली जात आहे. आणि त्याची पूर्ण जबाबदारी देखील ही नागपूरकरांवरच आहे. जर का नागपूरकरच नियमाचं तंतोतंत पालन करेल, सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क वापरणं असेल, या सगळ्या नियमांचं पालन करेल तर पुढील काळात देखील अशा प्रकारच्या चांगल्या बातम्या नेहमी ऐकायला मिळू शकते. विशाल. बिलकुल बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आपण पाहिलं तर नागपूरकरांना देखील याचं श्रेय काही प्रमाणात द्यावं लागेल, कारण नागपूरकरांनी देखील नियमांचं पालन केलं. ज्या पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणा झटत होत्या रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी, जितकं प्रशासकीय यंत्रणांचं यश आहे तितकं नागपूरकरांचं देखील हेच यश आहे असं म्हणावं लागेल. कोरोना उपचारांसाठी वापरलं जाणारं आणि सर्वांनाच प्रतीक्षा असलेलं नेझल स्प्रे लवकरच बाजारात येणार आहे. देशात वेगवेगळ्या ठिकाणी या औषधाच्या 3ऱ्या टप्प्यातली चाचणी सुरू आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील याची ट्रायल सुरू आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्याच्या 48 तासांच्या आत सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णावर दिवसातनं 6 वेळेला हा स्प्रे नाकात मारला जातो. 3ऱ्या टप्प्याच्या या ट्रायलमध्ये देशभरातनं 306 रुग्णांवर ही ट्रायल घेतली जाते. पहिल्या 2 टप्प्यातल्या ट्रायलचे जे निकाल आहेत, रिझल्ट्स आहेत, ते सकारात्मक आल्यानं डॉक्टरांच्या अपेक्षा आता आणखी वाढलेल्या आहेत. कॅनडामधल्या एका खासगी कंपनीनं हा नेझल स्प्रे विकसित केलेला आहे. ही उपचार पद्धती नेमकी कशी असणार आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूया. कोरोना झाल्यावर 48 तासांच्या आत सौम्य लक्षण असलेल्या रुग्णावर दिवसातनं 6 वेळा हा स्प्रे नाकात मारला जातो. पाच दिवस ठराविक अंतरानं हा स्प्रे मारावा लागतो आणि त्यानंतर 8व्या दिवशी RT-PCR टेस्ट त्या रुग्णाची घेतली जाते आणि 28 दिवस त्या रुग्णाला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जातं. ही उपचार पद्धती सकारात्मक रिझल्ट्स देते. त्यामुळे डॉक्टरांच्या अपेक्षा देखील अर्थातच त्यामुळे वाढलेल्या आहेत, उंचावलेल्या आहेत. सौम्य लक्षणं असलेल्यांसाठी ही उपयुक्त उपचार पद्धती असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. या उपचार पद्धती संदर्भात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्राध्यापक डॉक्टर राजेश गोसावी यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर राजेश गोसावी सर आहे. सर, नेझल ट्रायल कोविड संदर्भात सुरू होत आहे. कशा प्रकारची ट्रायल असणार आहे, सॅम्पल साईज किती आहे, किती दिवस चालणार आहे, आणि या ट्रायलची याआधीच्या जे काही वॅक्सिन आहे त्या तुलनेची काय विशेषता आहे? पहिले तर हे ट्रीटमेंट आहे, वॅक्सिन नाही. हे नेझल वॅक्सिन डिफरंट आहे आणि हे नेझल नायट्रिक ऑक्साईड स्प्रे आहे. हा आपण ट्रीटमेंट करता यूज करणार आहे आणि याची एफिकसी ट्रीटमेंटमध्ये कशी राहील याची ही ट्रायल आहे. तो याच्यामध्ये टोटल 306 पेशंट ऑल ओव्हर इंडिया घेतले जातील. त्याच्यातले आपण जितके करू शकू. आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या फार कमी आहे. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट आणि ही चांगली गोष्ट आहे. पण तरी जर कोणी पॉझिटिव्ह असेल तर आपण याच्यामध्ये माइल्ड पॉझिटिव्ह पेशंट घेऊ शकतो. जे टेस्ट झाल्यापासून ते RT-PCR पॉझिटिव्ह झाल्यापासून 48 घंट्याच्या आत, 2 दिवसाच्या आत त्यांना हा नेझल स्प्रेची ट्रीटमेंट आपण चालू करू व त्यांना हा नेझल स्प्रे दिवसातून 6दा 5 दिवस घ्यायचा आहे व त्यांच्या आपण चाचण्या दररोज करू RT-PCRच्या 4 दिवसपर्यंत. म्हणजे पहिला दिवस, दुसरा, तिसरा आणि चौथा आणि मग 8व्या दिवशी करू व त्याची बाकी पॅरामीटर्स बघून पण त्याची एफिकसी किती आहे हे ठरवू. अच्छा, हे उपचार आहे एक प्रकारे. यामध्ये एक प्रकारे म्हणजे जो नॉर्मल कोविड असणारा जो रुग्ण आहे त्यांच्यावर होऊ शकतो. माइल्ड असणारा. अच्छा, माइल्ड सिम्पटम्स आहे, जो पॉझिटिव्ह आहे, ज्याला सिम्पटम्स आहे व त्याचा एक्सरे इन्व्हॉल्वमेंट झालेला नाही व त्याचं सॅच्युरेशन चांगलं आहे
94च्या वर ज्याचं सॅच्युरेशन आहे त्यांनाच फक्त आपण याच्यात घेणार. तो जर सिरियस किंवा मॉडरेट पेशंट असेल तर तो या ट्रायलमध्ये फिट नाही राहणार. म्हणजे वी आर व्हेरी होपफुल की सेकंड फेजची ट्रायल खूप चांगली होती, तर होपफुली थर्डमध्ये पण चांगला इफेक्ट दिसेल. पण अशा अनेक ट्रायल आतापर्यंत होऊन गेल्या, 6-7 ड्रगच्या ट्रायल झाल्या आणि सगळेच ड्रग अजून एक्सपेरिमेंटलच आहे. तर ह्या ड्रगबद्दल आपण अपेक्षित आहोत नक्कीच. पुढे जाऊन काय होईल ते ॲनालिसिस केल्यानंतर समजेल. फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजचं जे ट्रायल झालं त्यामध्ये काय रिझल्ट होते, कशा प्रकारचे आले? चांगलेच होते, नाही तर आपल्याला DCGIची परमिशन मिळाली नसती. तर DCGIने जे आपल्याला परमिशन दिली आहे, ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने जे आपल्याला परमिशन दिली आहे, याचा अर्थ दे आर सॅटिस्फाईड विथ द फर्स्ट इनिशियल ट्रायल्स. बहुप्रतीक्षित कोविड संदर्भातलं जो औषध सध्या लोकांना चर्चा होती किंवा अशी आतुरतेने वाट होती की कधी येते, त्याची एक प्राथमिक चाचण्या सुरू आहे. देशभरामध्ये ह्या चाचण्या सुरू आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील या संदर्भात ही चाचणी होणार आहे. नेझल स्प्रे हा नाकामध्ये दिला जाणार आहे. जे माइल्ड पेशंट असतील कोविडचे त्यांच्यासाठी हा वापरण्यात येणार आहे. या सर्व चाचण्याचे अंतिम अहवाल आल्यानंतर लवकरात लवकर तो सामान्य रुग्णांसाठी देखील वापरामध्ये लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मैतेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढची बातमी मुंबईकरांची चिंता काळजी वाढवणारी बातमी आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा धोका काही अंशी वाढल्याचं दिसतंय. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी 527 नोंदवली गेलेली आहे. नवे 527 रुग्ण मुंबईत नोंदवले गेलेत, तर 405 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्येत ही वाढ नोंदवली गेलेली आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. 527 नवे कोरोना रुग्ण आढळलेले आहेत. हा धोका काही अंशी वाढताना दिसतोय. सुस्मिता, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव होता आणि या काळामध्ये अनेकदा लोक गावी गेले किंवा तिथून परत आल्यानंतर अनेकदा नागरिकांना कोरोनाची लागण होऊ शकते अशी भीती टास्क फोर्सने सुद्धा वर्तवलेली होती. आणि त्याचनुसार आता गणेशोत्सवानंतर साधारणपणे 527 रुग्ण काल आढळलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे आपण जर बघितलं तर राज्यामध्ये डेंग्यू मलेरियासारख्या साथीच्या आजारांचा सुद्धा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे ज्यावेळेला रुग्ण येत आहेत तर त्यांची सगळ्यात आधी कोरोना टेस्ट केली जाते, त्यानंतर इतर चाचण्या करून नेमका रुग्ण कशा संबंधीचा आहे हे ठरवण्यात येतं. परंतु एक गोष्ट यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी लक्षात घ्यायला हवी, कालच्या म्हणजे बुधवारच्या दिवशी जर आपण बघितलं तर 405 रुग्ण हे कोरोना मुक्त झालेले आहेत. त्यामुळं जरी रुग्णसंख्या वाढीचा दर आपण विचारात घेतला त्या मानानं चांगला असा रिकव्हरी रेट आपल्याला पाहायला मिळतोय. साधारणपणे 29 तारीख ते 25 तारीख या काळामध्ये 400 वरनं 527 इतकी मजल आपल्याला रुग्णसंख्येमध्ये पाहायला मिळाली. 100 वाढ झालेली पाहायला मिळते आहे. एकूणच कोरोना रुग्णाची वाढत असलेली संख्या ह्या धोक्याचा घंटा असू शकते, त्यासाठीची काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु टेस्टिंग वाढवल्यामुळे सुद्धा अशा पद्धतीनं रुग्णसंख्या कमी जी आधी होती ती आता वाढलेली दिसते आहे. आणि शनिवार रविवार खास करून टेस्टिंग कमी होते, त्यामुळं अनेकदा रुग्णसंख्या सुद्धा कमी आढळते. परंतु गणेशोत्सवानंतर जो संबंधित 15 दिवसांचा खबरदारीचा काळ होता तो आता सुरू झालाय. नवरात्र उत्सवाची लगबग पुन्हा एकदा पाहायला मिळणार. त्यामुळे सण उत्सवाच्या काळामध्ये आणि ज्या पद्धतीने अनलॉकला आता आणखीन पुढे जाऊन सुरुवात झाली, ज्याच्यात मंदिरं आणि शाळा खुल्या होणार आहेत, त्यामुळे धोका मोठा आहे. यंत्रणांना सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे. परंतु रिकव्हरी रेट मात्र चांगला आहे. बिलकुल सुस्मिता, आणि आपण जर बघितलं तर अँटीबॉडीज देखील मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याचं मुंबईकरांमध्ये सर्वेक्षणामधनं समोर आलेलं होतं. त्या दृष्टीनं आताची जी ही वाढलेली रुग्णसंख्या आहे नियंत्रणात आणण्यामध्ये पालिकेला, प्रशासकीय यंत्रणांना यश येईल असं आपण म्हणू शकतो. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर साथीचे रोग देखील वाढतायत, त्याचा काही अंशी परिणाम देखील जाणवतो आहे. सुस्मिता, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? खरं तर मुंबईचा आपण विचार केला तर मुंबईमध्ये साधारणपणे 100% लसीकरण ज्येष्ठ नागरिकांचं झालंय.
असं म्हणण्यात आलं होतं. परंतु मुंबईमध्ये महानगरपालिकेने जी आकडेवारी दिलेली आहे त्यानुसार अनेक नागरिक म्हणजे साधारणपणे 70% नागरिक असे आहेत की ज्यांनी पहिला डोस घेतलेला आहे. उर्वरित नागरिकांचं लसीकरण सुरू आहे. लाखाच्या टप्प्यामध्ये दररोज लसीकरण केलं जाते. महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, बेड रिडन व्यक्तींसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं लसीकरण करत रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी जरी आपण गाठत असलो तरी सुद्धा अजूनही लहान मुलांच्या वॅक्सिनेशनला सुरुवात झालेली नाहीये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण करत असताना अँटीबॉडीजची टेस्ट सेरो सर्वे 5 मध्ये करण्यात आलेली होती. त्यामध्ये साधारणपणे 70 ते 80% अँटीबॉडीज या मुंबईकरांमध्ये असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. परंतु या लसीकरण मोहिमेमध्ये मुंबई बाहेरचे लोक सुद्धा मुंबईमध्ये येऊन अनेकदा लस घेतात. कामानिमित्त ते इथे येत असतात, त्यांचाही समावेश आहे. त्यामुळे अजूनही मुंबईमधले अनेक नागरिक असे आहेत की जे आकडेवारीच्या हिशोबाने जरी आपण बघितलं की ज्येष्ठ नागरिकांचं 100% लसीकरण झालं असलं तरी साधारणपणे 20% नागरिक अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत. त्यांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी या साथीचे आजार असतील, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसारखे यांच्यापासून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनापासून नागरिकांचा बचाव होऊ शकतो. हळूहळू आता अनलॉकला सुरुवात झाल्यामुळे जीवन पूर्ववत होत आहे. बिलकुल. सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होतात. परंतु कोविडचे प्रोटोकॉल्स किंवा रेल्वे प्रवास करणं या सगळ्यामध्ये कोविडचे प्रोटोकॉल पाळले जात नाही. त्यामुळे कुठेतरी चिंता वाढलेली आहे. आणि पण ही चिंता जरी वाढलेली असली तरी येत्या काळात परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल, कारण पालिका प्रशासन यासाठी प्रयत्न करतंय. लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. सोबतच नागरिक देखील काही अंशी नियम पाळताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात ही परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा आपण करूया. सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी पुण्यातली आहे. पुण्यामध्ये चक्क सिरिंजचा तुटवडा असल्यानं लसीकरणाला ब्रेक लागलाय. पालिकेकडे मुबलक लसीचा साठा उपलब्ध आहे, मात्र केवळ सिरिंज नसल्यानं लसीकरण बंद ठेवण्यात आल्याचं समजतंय. पालिकेकडे सध्या 72,000 लसीचे डोस शिल्लक आहेत, मात्र सिरिंजची जी संख्या आहे ती 600 पेक्षा कमी असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीत लसीकरण होणार नसल्याचं समजतंय. कोरोना लसीकरण मोहिमेला सिरिंजचा अपुरा साठा असल्यामुळे ब्रेक लागल्याचं आता समोर येत आहे. मुबलक लस उपलब्ध आहे, मात्र सिरिंजच त्या तुलनेमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, पुण्यामध्ये 72,000 लसीचे डोस उपलब्ध आहेत, पण सिरिंजचा तुटवडा आहे, त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागलाय. हे एक नवं कारण समोर येताना दिसतंय लसीकरणाला ब्रेक लागण्याचं. चंद्रकांत, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, कसं आहे ना, पालिका गप्पा मारते जागतिक टेंडर काढण्याच्या, की आम्ही लस खरेदीसाठी जागतिक टेंडर काढणार वगैरे वगैरे, सगळं ते घोषणाबाजी झाली. पण साधी 1.5 रुपयाची सुई पालिकेला घेता येत नसेल तर त्याचीच नामुष्की आज पालिकेवर ओढली. आणि केवळ सुया नाहीत, मी ज्याला आपण शास्त्रीय भाषेतच सांगायचं झालं तर 0.5 ml AD ऑटो डिस्पोजेबल जी साधी 1.5 रुपयाला सिरिंज येते ती पालिकेकडे उपलब्ध नाही. म्हणून आज असे पालिकेचे 187 केंद्र, किती 187 पालिकेचे केंद्र आहेत लसीकरणाचे. दिवसभरात साधारण त्यांची 50,000 क्षमता एका दिवसात लस डोसेस देण्याची क्षमता आहे पालिकेची. एवढं लसीकरण करू शकते पालिका. डोसेसही शिल्लक आहेत, पण केवळ आणि केवळ सुया नाहीत टोचायला, ज्याला आपण ग्रामीण भाषेत टोचायला सुया नाहीत. म्हणून आज हे लसीकरण केंद्र बंद करावं लागले. हे बघ, इथं समोर लिहिलंय बोर्डावरती ही आज लसीकरण केंद्र बंद आहे. कारण काय, आपण यांनाच विचारणार पुढे. आज लस बंद आहे, काय कारण सांगितलं तुम्हाला त्यांनी? आम्हाला काही कारण नक्की कळू शकलं नाही. वरिष्ठांनी सांगितलं लसीकरण बंद आहे म्हणून आम्ही लसीकरण बंद लिहून ठेवले. ओके, मग हे तर खरे साधे सुरक्षा कर्मचारी आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना दोष देण्यात किंवा जा विचारण्यात काहीच हाशील नाही. ते साधे कर्मचारी आहेत. पण आपल्याला माहिती आहे, एकदम खात्रीलायक, मी स्वतः अधिकाऱ्यांनी सांगितलं, लसीकरण अधिकारी आहेत पालिकेचे सूर्यकांत देवकर, की आमच्याकडे सुया नाही आहेत, त्या आज उपलब्ध होतील आरोग्य विभागाकडनं, त्यानंतर आम्ही लसीकरण करू. पण ही नामुष्की का ओढवली? ही नामुष्की का ओढवली आपण लसीकरण अधिकाऱ्यांनाच विचारूया. चंद्रकांत, सूर्यकांत देवकर आपल्या सोबत आहेत सध्या, पुणे पालिकेचे लसीकरण अधिकारी. सूर्यकांतजी, पालिकेवर ही नामुष्की ओढवली असं बोललं जात आहे. सिरिंजच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागल्याचं बोललं जात आहे. काय नेमकं याबद्दलचं स्पष्टीकरण आहे पालिकेचं? आपल्याला 16 जानेवारीपासून जी मोहीम चालू झालेली आहे लसीकरणाची, तेव्हापासून स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला सप्लाय करत आहे. 0.5 ml AD सिरिंज असते, ती ऑटो डिस्पोजेबल सिरिंज आहे. या सिरिंज स्टेट गव्हर्नमेंट खरेदी करत असतं आणि आपल्याला सप्लाय करत असतं. आतापर्यंत कधीच त्यामध्ये अडचण आली नाहीये.
पण ही वस्तुस्थिती आहे की मागले 1-2-3 दिवसापासून त्यांचा सप्लाय आपल्याला कमी येत आहे. हा ही सगळीकडे परिस्थिती उद्भवलेली आहे. आम्ही टेंडर प्रोसेस पण केलेली आहे, हा पण एकाच वेळेला महानगरपालिकेला 50,000 सिरिंजेस रोज लागतात. तर तेवढ्या मार्केटमध्ये आता अवेलेबल नाहीये. आम्ही प्रोसेस पण ती चालू केलेली आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट फक्त काल त्यांचा जो सप्लाय येणार होता तो कालच्या ऐवजी आज येतोय. हा हा सूर्यकांतजी, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देखील आमच्या सोबत आहेत. त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. चंद्रकांत, विचारा. देवकर साहेब नमस्कार. मुद्दा असा आहे, ही पालिकेला आज टेंडर काढण्याची जाग का आली? एक साधारण कुठलाही प्लॅन बी असतो कुठल्याही नियोजनामध्ये. लसीकरण तर आपल्याला माहिती किती महत्वाचं नियोजन आहे. म्हणून आपण अगोदर हे सिरिंजचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यासाठी स्टॉक का खरेदी करून ठेवला नाही पालिकेने? हा सगळ्यात महत्वाचा. राज्य सरकार देतं, बजाजने आपल्याला 1 लाख डोसेस दिले, त्यांनी सुया दिल्या, त्या सुयावर आपण लसीकरण भागवलंय, ही वस्तुस्थिती. मग पालिका साधी 1.5 रुपयाची सुई घ्यायला आजपर्यंत का नाही सुया घेतल्या गेल्या पालिकेनं लसीकरणासाठी स्वतंत्र असे? कारण एक प्लस मायनस रेंज असते कुठल्या याच्यामध्ये, काही सुया खराब निघतात किंवा काही डोसेस खराब, त्यातनं हा तुटवडा निर्माण झालाय. बरोबर आहे? महानगरपालिकेने टेंडर प्रोसेस ऑलरेडी केलेली आहे. पण आज का म्हणजे अगोदर स्टॉक का नाही करून ठेव असं वाटलं पालिकेला? नाही, at a नियोजन time कुठं 50,000 गडबडलं असं syringes- वाटत नाही का आपल्याला? नाही नाही, असं नाही म्हणता येणार. सिरिंजेस हा मार्केटमध्ये पण सप्लाय सगळीकडेच कमी आहे. नाही, ते मान्य आहे. तुम्ही जो मुद्दा मांडला तो की आज सगळीकडेच तुटवडा आहे सिरिंजचा, त्यामुळं पुणे त्यात आहे. पण याचं नियोजन काहीतरी एक आपण 10-15 दिवस अगोदर करतो ना की आपल्याला केले ना. किती स्टॉक 15 लागणार दिवसापूर्वीच आहे, जेवढे 15 आपल्याला दिवसापूर्वीच आम्ही टेंडर प्रोसेस केलेली आहे. आता कमीत कमी आपल्या 3-4 लाख सिरिंजेस मग आम्ही बफर आतापर्यंत स्टॉक का नाही म्हणून मिळालं? आपल्याकडे ठेवत आहोत. ती प्रोसेस आहे, चालू आहे. आरोग्य विभागाने ती आपला प्रोसेस बफर चालू स्टॉक ठेवलेली किती आहे. असतो साधारण सिरिंजचा? बफर स्टॉक आपल्याकडे 1 बफर लाखाचा स्टॉक असतो. संपून गेलाय ना, त्यामुळेच आज ही नामुष्की उडवली ना आपल्यावर. हा, पण आतापर्यंत महानगरपालिकेच्या ज्या सिरिंज असतात त्या 1 ml 2 ml च्या असतात आणि स्टेट गव्हर्नमेंट हे जे कोविड लसीकरणासाठी आपण जे युज करतो ती 0.5 ml एडी सिरिंज युज करत असतो आपण. आणि ही सिरिंज आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट सप्लाय करतं. मग याचा देश तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडे देणार की स्टेट गव्हर्नमेंटने आपल्याला सुविधा दिल्या नाही म्हणून आज लसीकरण बंद करावं लागलं, असं तुमचं म्हणणं येते? हो, स्टेट गव्हर्नमेंट 16 जानेवारीपासून आतापर्यंत तेच आपल्याला सप्लाय करत आहे. बर चंद्रकांत, आपण प्रश्न विचारले त्याची उत्तरं देखील आपण लसीकरण अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहेत. डॉक्टर सूर्यकांत देवकर, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं त्याबद्दल. चंद्रकांत, आपले देखील आभार. महत्त्वाची ही बातमी खरं तर पुण्यातली. सिरिंज उपलब्ध नाहीत म्हणून लसीकरण बंद करण्याची नामुष्की पुणे महानगरपालिकेवर आल्याचं बघायला मिळत आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करायचे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची लगेचच उत्तरं सुद्धा मिळतील. वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी उत्तरं मिळवा 7977773753 या क्रमांकावर. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोविड रुग्णांना क्लोरोक्विन हे औषध